नमस्कार मित्रांनो. कृत्रिम बुद्धिमत्तेच्या जगामध्ये मागच्या अनेक महिन्यांपासून वेगवेगळ्या प्रकारच्या घटना घडतात. काही आपल्यासाठी सकारात्मक आहेत, काही नकारात्मक आहेत. विज्ञानाकडे, तंत्रज्ञानाच्या या प्रगतीकडे पाहण्याचा प्रत्येक देशाचा दृष्टिकोन हा सातत्याने बदलत आहे. त्यातून नवनवे प्रयोग तयार होत आहेत. वेगळ्या-वेगळ्या संकल्पना वापरल्या जात आहेत. शिक्षणामध्ये सुद्धा वेगळे-वेगळे प्रयोग केले जात आहेत. आपण मागच्या काही वर्षांपासून ChatGPT, Gemini सारखे टूल्स वापरतो. अगदी चुटकीसरशी आपल्याला त्यातून बऱ्याच वेगळ्या प्रकारची माहिती, वेगळ्या प्रकारचे इमेजेस, व्हिडिओज वगैरे तयार करून मिळतात. परंतु मानसशास्त्रज्ञ आणि शिक्षण तज्ञ यांनी केलेल्या काही सर्वेक्षणानुसार यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे आडाखे आपल्याला समोर आलेले दिसतात. नुकत्याच रॉयटर्सने एक बातमी प्रसिद्ध केली होती. त्याच्यामध्ये नॉर्वे हा अत्यंत प्रगत आणि शिक्षणाकडे सकारात्मक दृष्टीने बघणारा एक देश, याच्याबद्दल एक बातमी होती, की त्यांनी आता एक 2 महिन्यांपूर्वी असा निर्णय घेतला होता, की आर्टिफिशियल इंटेलिजन्स जे टूल आहे, ते सर्व पूर्णपणे शाळेमध्ये वापरण्यास बंदी असेल. ऑगस्टपासून त्यांचं शैक्षणिक वर्ष चालू झालेलं आहे आणि त्यांना त्यांच्या देशामध्ये शाळांमध्ये ही बंदी आजपासून अस्तित्वात आलेली आहे. शिक्षण तज्ञ आणि मानसशास्त्रज्ञ यांनी केलेल्या सर्वेक्षणानुसार लहान मुलांची शिकण्याची क्षमता ही आर्टिफिशियल इंटेलिजन्स टूल जर कमी वयातच वापरले गेले तर अतिशय वेगाने कमी होत आहे. त्यांच्या मेंदूची क्षमता, तर्कशक्ती तसेच विचार करण्याची क्षमता, विविध प्रकारचे प्रॉब्लेम सोडवण्याची क्षमता हे सर्व कमी होत आहे. असं शिक्षण तज्ञ आणि मानसशास्त्रज्ञ असे म्हणतात. त्यानुसार नॉर्वेचे जे पंतप्रधान आहेत जोनास गहर स्टोरे यांनी एका पत्रकार परिषदेमध्ये ह्या सर्व नियमावलीची सविस्तर माहिती दिली. त्याच्यामध्ये विद्यार्थी जीवनातील 3 वेगवेगळे गट त्यांनी तयार केले आहेत आणि त्यानुसार कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर कसा करायचा, या पद्धतीची वेगवेगळे सूचना त्यांनी त्यामध्ये दिलेल्या आहेत. त्यांनी सगळ्यात महत्त्वाचं जेव्हा प्रस्तावना सांगितली, त्या प्रस्तावनेमध्ये एक खूप महत्त्वाची गोष्ट अशी होती, की जर छोट्या वयातच, लहान वयातच मुलांनी कृत्रिम बुद्धिमत्तेसारखी साधने वापरायला सुरुवात केली, तर त्यांच्या एकंदरीत मेंदूच्या विकासावर आणि त्याच्या तर्कशक्तीच्या वृद्धीवर त्याचा विपरीत परिणाम होताना दिसतोय. विविध प्रकारची सर्वेक्षणे समोर आलेली आहेत, की आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर केल्यानंतर आपला मेंदू सुद्धा आर्टिफिशियल इंटेलिजन्स वरतीच अवलंबून राहायला लागतो. तो स्वतःची तर्कशक्ती वापरत नाहीत. तसेच यंत्रांनी जर मुलांना आयती उत्तरे मिळाली, तर ते स्वतःचं डोकं कधीच वापरणार नाहीत. स्वतःची विचार क्षमता कधीच वापरणार नाहीत. मेंदूचाही वापर करणार नाहीत. त्याच्यामुळे त्यांची जी मेंदूची क्षमता आहे, ती हळू नष्ट होत जाईल आणि जसे त्यांची प्रगती होईल, शारीरिक प्रगती होईल, तसं मेंदूची प्रगती ही खुंटत जाणार आहे. असं एकंदरीत मानसशास्त्रज्ञ आणि शिक्षण तज्ञांचं मत आहे. तर सगळ्यात महत्त्वाचं, जे पंतप्रधान नॉर्वेचे सोरे यांनी एक महत्त्वाची गोष्ट इथे सांगितली होती, की लहान मुलांना वाचता येणं, लिहिता येणं, आकडेमोड करणं आणि त्यासाठी स्वतःच्या मेंदूचा योग्य वापर करता येणं महत्त्वाचं आहे. जर ह्या सगळ्याच गोष्टी तुम्ही संगणकाकडून करून घेत असाल, कृत्रिम बुद्धिमत्तेकडून करून घेत असाल, तर निश्चितच याचा विपरीत परिणाम मुलांच्या मेंदूवर होणार आहे. त्याच्यामुळे ऑगस्टपासून त्यांचं जे शैक्षणिक वर्ष सुरू झालं, त्यामध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या वापरावर बंदी घातलेली आहे. तर त्याच्यामध्ये 3 त्यांनी वयोगट केलेले आहे. एक पहिला जो प्राथमिक आहे, 6 वर्ष ते 13 वर्षाचा हा प्राथमिक वयोगट आहे नॉर्वेमध्ये. त्यामध्ये नियर बॅन म्हणजे जवळपास पूर्णपणे बंदी. कोणत्याही प्रकारचं जनरेटिव्ह एआय टूल त्यांनी वापरायचं नाहीये त्यांच्या एकंदरीत अभ्यासासाठी. म्हणजे इथे जो हा वयोगट आहे प्राथमिक शाळेचा, हा अत्यंत नाजूक असतो. त्या ठिकाणी मुलांनी जर स्वतःच्या मेंदूचा वापर केला नाही, तर पुढे त्यांना विविध प्रकारच्या मानसिक आणि बौद्धिक समस्यांना सामोरं जावं लागतं, असं एकंदरीत या रिपोर्टमध्ये इथे म्हटलेलं आहे. म्हणजे ह्या वयोगटामध्ये जिथे मेंदूचा सगळ्यात जास्त वापर केला गेला पाहिजे, त्या ठिकाणी जर तो केला गेला नाही, तर वेगळ्या प्रकारचे दुष्परिणाम होऊ शकतात. त्यामुळे हे नियर बॅन जवळपास पूर्णपणे बंदी त्यांनी लादलेली आहे. कुठेही पालकांना सुद्धा, शिक्षकांना सुद्धा या वयोगटातील मुलांना आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या टूल्सचा वापर करू द्यायचा नाहीये, असं नॉर्वे सरकारचं म्हणणं आहे. दुसरा टप्पा माध्यमिक शिक्षणाचा आहे, तो 3च वर्षांचा आहे. 14, 15 आणि 16 लोअर सेकंडरी असं नॉर्वेमध्ये म्हणतात. तर ह्या वयोगटातली जी मुलं आहेत, ती टीचर सुपरव्हिजन म्हणजे शिक्षकांच्या देखरेखीखाली याचा वापर करू शकतात. शिक्षकांच्या सूचनेनुसार या आर्टिफिशियल इंटेलिजन्स टूलचा वापर करू शकतात. म्हणजे 14व्या वर्षापर्यंत बऱ्यापैकी मुलांची जी वैचारिक क्षमता आहे, निर्णय क्षमता आहे, तर्कशक्ती आहे, त्या विकसित झालेल्या असतात. मेंदू थोडासा ऍक्टिव्ह झालेला असतो. त्यावेळेस
ॲज अ टूल म्हणून, म्हणजे ॲज अ रिप्लेसमेंट नाही, त्याला पर्याय नाही, तर त्याचा एक असिस्टंट म्हणून आपण त्या ठिकाणी वापर करू शकता, असं नॉर्वे सरकारच्या नियमावलीमध्ये सांगितलेलं आहे. विद्यार्थी शाळेत किंवा घरी बसून मनमानी पद्धतीने आर्टिफिशियल इंटेलिजन्स टूलचा वापर करू शकणार नाही, असं त्या रिपोर्टमध्ये स्पष्टपणे म्हटलेलं आहे. आणि तिसरा जो टप्पा आहे तो अप्पर सेकंडरी नॉर्वेमध्ये म्हटला जातो. 17 ते 19 वर्ष वय यांना जे नियम दिलेले आहे आर्टिफिशियल इंटेलिजन्स टूल्सचे, ते थोडेसे शिथिल आहेत. म्हणजे तुम्ही बऱ्यापैकी पुढच्या प्रमाणामध्ये रिसर्चसाठी असेल किंवा तुमच्या वेगवेगळ्या छोट्या-छोट्या कामांसाठी असेल, त्याचा वापर करू शकतात. परंतु तो वापर योग्य आणि नैतिक असला पाहिजे. त्याला आपण इथिकल एआय आणि रिस्पॉन्सिबल एआय असं म्हणतो, की तुम्हाला वापर करायचाच आहे, परंतु जी नियमावली ठरवून ठेवलेली आहे, त्यांच्या मर्यादेत राहूनच तो वापर करणार आहे. त्या रिपोर्टच्या शेवटी नॉर्वे सरकारने असं म्हटलं आहे, की आम्ही तंत्रज्ञानाच्या विरोधात नाही, परंतु आम्ही त्याच्या सुयोग्य वापराच्या बाजूने आहोत. आम्ही नैतिकतेच्या दृष्टिकोनातून अत्यंत जागरूक आणि संवेदनशील आहोत, असं नॉर्वे सरकारने म्हटलेलं आहे. म्हणजे एकंदरीत 19 वर्ष वयापर्यंतच्या मुलांसाठी शिक्षणामध्ये, त्यांच्या शैक्षणिक कारकिर्दीमध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्स टूलचा वापर कसा करायचा, हे नॉर्वे सरकारने अतिशय स्पष्टपणे त्यांच्या या नियमावलीमध्ये सांगितलेलं आहे. आता अ, हे नियमावलीबद्दल झालं. मी जर नॉर्वेबद्दलचा जर आपण विचार केला, तर नॉर्वे हा शिक्षणामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे प्रयोग करणारा एक प्रयोगशील देश आहे. म्हणजे साधारणतः एक 20 वर्षांपासून त्यांनी संगणकाचा आणि प्रामुख्याने डिजिटल जी उपकरणं आहेत, त्यांचा शिक्षण प्रणालीमध्ये अतिशय चांगल्या पद्धतीने अवलंब करायला सुरुवात केली होती. म्हणजे त्यांना मुलांना टॅब्स देऊन असतील किंवा लॅपटॉपचा वापर करून शिक्षण देण्यासाठी सुरुवात केलेली होती. परंतु 2010 किंवा 15च्या दरम्यान साधारणतः त्यांनी याच्यामध्ये परत सुधारणा करायला सुरुवात केली आणि 2020 नंतर ती बऱ्यापैकी सुधारणा झाली. म्हणजे त्याच्यामध्ये त्यांनी काही असे धक्कादायक आणि निराशाजनक निकाल त्यांना याच्यात समोर आलेले आहेत, की मुलांची जी विचार करण्याची क्षमता आहे किंवा त्यांचा जो राष्ट्रीय पातळीवरच्या ज्या चाचण्या होतात, त्यांच्यामधला जो निकाल आहे, तो बऱ्यापैकी ढासळला आहे. मग त्याच्यावरती त्याने सर्वेक्षण केलं, असं समजलं, की मुलं स्वतः लिहित नाहीत किंवा स्वतः वाचत नाहीत. ह्या सगळ्या गोष्टींमुळे हे सर्व झालेलं आहे. म्हणजे काय याच्यामागचं कारण आहे, की मुलं टेक्नॉलॉजीचा वापर करूनच सगळ्या गोष्टी करतायत. मग याच्यामुळे त्यांच्या मेंदूला एक कार्यक्षम राहण्यासाठी खूप अवघड परिस्थिती निर्माण होते, असं त्यांचं म्हणणं आहे. मग नॉर्वेने काय केलं होतं, की त्यांनी ई-बुक्सचा वापर त्यावेळेस केलेला होता आणि आता मागच्या 1-2 वर्षांपासून त्यांनी परत भौतिक पुस्तके म्हणजे फिजिकल बुक्स मुलांच्या हातात द्यायला सुरुवात केलेली आहे, की तुम्ही आता पुस्तकातून वाचा आणि तिथून ज्ञान संपादन करा. म्हणजे वाचन आणि लिखाण हे जे या 2 गोष्टी आहे, ह्या तंत्रज्ञानामुळे मागे पडायला नको, याच कारणास्तव हा निर्णय घेतला होता. आणि सगळ्यात महत्त्वाचं एक त्यांनी नमूद केलं होतं, की डिजिटल स्क्रीनमुळे मुलांचं जे लक्ष आहे ते विचलित होतं. आता हा अनुभव आपल्याला सुद्धा असेल. भारतामध्ये बहुतांश ठिकाणी लहान मुलं या स्क्रीन्सचा खूप वेगाने वापर होतो. शिक्षकांना माहीत असतं किंवा पालकांनाही माहीत असतं, तरी सुद्धा मुलं त्याच्यामध्ये गुंतून राहतात. म्हणून त्यांच्याकडे डिजिटल जी उपकरणं आहेत ती दिली जातात. ते सातत्याने टीव्ही बघत असतात किंवा मोबाईलवरतीच असतात किंवा लॅपटॉपवरती गेम्स खेळत असतात. अशा बऱ्याचशा गोष्टी राहतात. म्हणजे त्याने काय होतं, की एक डिस्ट्रॅक्शन तयार होतं. म्हणजे तुमचं लक्ष विचलित होतं. हे सर्व निकाल जे नॉर्वेच्या शिक्षण तज्ञांनी दिले आहेत, त्यातलेच मी काही मुद्दे या ठिकाणी मांडतोय. छापील पुस्तकांमुळे मुलांमध्ये एकाग्रता, संयम आणि सखोल वाचनाची सवय वाढीस लागते. त्यामुळे तुमची जी स्मरणशक्ती आहे, ती टिकून राहते. असं एकंदरीत या सर्वेक्षणाचे निकाल आहेत. अ, यामध्ये मागच्या 10 वर्षांमध्ये सुद्धा नॉर्वेने वेगवेगळ्या प्रकारचे प्रयोग केले होते. त्याच्यामध्ये एक असा होता, की 2024 मध्ये स्क्रीन टाईमवर नियंत्रण मिळवण्यासाठी शाळेच्या आवारामध्ये स्मार्टफोनवर कडक बंदी घातली होती आणि तो 16 वर्ष वयाच्या 16 वर्ष वयांपर्यंत कोणत्याही प्रकारचं समाज माध्यम म्हणजे सोशल मीडिया त्यांना वापरता येऊ नये, अशी पूर्ण सूचना केली गेली होती. अत्यंत कायदेशीर कडक बंदी असणार आहे, असं त्यांच्या एकंदरीत त्या परिपत्रकामध्ये ते म्हटलेले आहे. आणि या बंदीचे परिणाम म्हणजे सोशल मीडिया बंदीचे परिणाम त्यांना खूप चांगल्या पद्धतीने दिसायला लागले. आता तो जो रिपोर्ट आहे, त्या रिपोर्टमधल्या ज्या गोष्टी त्या मी तुम्हाला इथे सांगतो. मुलांच्या गुंडगिरीच्या आणि मानसिक छळणुकीच्या घटनांमध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात घट या ठिकाणी दिसून आलेली आहे. म्हणजे ह्या ज्या घटना आहेत म्हणजे
गुंडगिरीच्या असेल किंवा मानसिक छळवणुकीच्या, त्या खूप मोठ्या प्रमाणात कमी झाल्या. विद्यार्थ्यांच्या गुणामध्ये आणि शैक्षणिक कामगिरीमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात लक्षणीय सुधारणा त्यांना दिसून आली. मानसिक तणावाचे जे प्रमाण आहे ते प्रचंड वेगाने कमी झाले आणि मानसोपचार तज्ञांकडे जी मुलं पौगंडावस्थेत आहेत, जी मुलं बालावस्थेत आहेत, त्यांचं जे प्रमाण आहे ते 60% कमी झालेलं आहे. म्हणजे हा एकंदरीत जो अहवाल नॉर्वेने प्रसिद्ध केला होता, की तंत्रज्ञानाचे दुरुपयोग, तंत्रज्ञानाचे दुष्परिणाम काय-काय असू शकतात, हे सर्व त्या रिपोर्टमधून, त्या अहवालातून आपल्याला ठळकपणे, स्पष्टपणे या ठिकाणी दिसून येतात. आता नॉर्वे व्यतिरिक्त अजूनही असे बरेच देश आहेत. नॉर्वे ज्या भागात येतो त्याला स्कॅन्डिनेव्हिया म्हणतात. त्या भागात जे देश आहेत, त्या देशांनी सगळ्यांनी सुद्धा अशाच प्रकारच्या नियमांचा अवलंब शाळांमध्ये केलेला आहे, खूप मोठ्या प्रमाणात. ऑस्ट्रेलियामध्ये सुद्धा 16 वर्षाखालील मुलांना सोशल मीडियावरती पूर्ण बंदी आहे आणि जर त्याच्यावरती जर कोणी सापडला किंवा कोणी आढळला, तर त्याच्यावरती खूप मोठी कडक कायदेशीर कारवाई त्याच्यावरती नाही, त्याच्या पालकांवरती सुद्धा करण्यात येऊ शकते. शिक्षकांसाठी त्या अहवालामध्ये अतिशय महत्त्वाचे अधिकार दिलेले असं आहेत, नॉर्वे सरकारने म्हटलेलं आहे. तुम्ही मुलांना स्वतःच्या मेंदूचा वापर करण्यासाठी अधिकाधिक प्रवृत्त करा. मुलं कॉपी पेस्ट करत नाहीत का? काही करत नाहीत ना, हे चेक करा. म्हणजे ते स्वतः काही तयार करतायत का? त्याच्यावरती त्यांचं स्वतःचं नियंत्रण आहे का? मी स्वतः बनवलेलं आहे का? कुठून त्यांनी कॉपी केलेलं आहे का? कुठून त्यांनी बनवलेलं आहे का? हे सर्व. विद्यार्थ्यांनी खरोखर तो विषय स्वतःच्या बुद्धीने समजून घेतलाय, की ChatGPTने प्रश्न विचारून काढलाय, हे शोधणं थोडं शिक्षकांसाठी अवघड असतं. परंतु त्यासाठी सुद्धा बऱ्याचशा ट्रिक्स आर्टिफिशियल इंटेलिजन्स तज्ञांकडे असतात किंवा असे काही टूल्स पण आहेत, ते पण शोधून देऊ शकतात, की आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर याच्यामध्ये केला गेलेला आहे की नाही. तर नॉर्वेच नाही, तर संपूर्ण युरोपमध्ये, युरोप म्हणजे तंत्रज्ञानाचं माहेरघर आहे. ज्या ठिकाणी तंत्रज्ञानाचा उगम झाला, ज्या ठिकाणी औद्योगिक क्रांतीची सुरुवात झाली, असे जवळपास सर्वच देश आता त्या तंत्रज्ञानामध्ये गुरफटलेले आहेत. परंतु त्याची जी काळी बाजू आहे तंत्रज्ञानाची, ती त्यांनी खूप चांगल्या पद्धतीने ओळखलेली आहे आणि बरेचसे देश यावरती काम करतायत. विशेष करून जनमानसामध्ये देखील या प्रकारची एक मोठी चळवळ उभी राहिलेली दिसली आहे. म्हणजे अ, एका बातमीमध्ये मी असं वाचलं होतं, की पालक आणि शिक्षक यांनी मिळूनच सरकारकडे निवेदनं दिलेली आहेत, की तुम्ही ह्या तंत्रज्ञानाचा वापर तुमच्या शिक्षण व्यवस्थेमध्ये करू नका. मुलांना त्यांच्या पद्धतीने जे पारंपरिक पद्धती आहेत, ज्याने मेंदूचा विकास थांबत नाही, तो अधिक परिपक्व होतो. अशा गोष्टींचा अंतर्भाव करा आणि ही जी जे आंदोलन झालं होतं, बऱ्याचशा देशामध्ये झाली ती, की त्यात त्यांनी तंत्रज्ञानाचा अतिरेक जो मानवी सहनशीलतेच्या पलीकडे असतो, त्याच्यावरती सरकारने सुयोग्य पद्धतीने उपाययोजना करणं गरजेचं आहे, असं स्पष्टपणे नमूद केलेलं आहे. आता ह्याच्यात एक खूप महत्त्वाची गोष्ट मला इथे सापडते. मी मागच्या 2 वर्षापासून याच्यावरती विचार करतो. याच्यावरती आर्टिफिशियल इंटेलिजन्स माझं एक पुस्तक सुद्धा प्रकाशित झालेलं आहे. त्यातच मी या सगळ्या गोष्टींचा अतिशय सविस्तरपणे विचार केलेला आहे, की तंत्रज्ञान आणि मानवी विकास हे दोघं एकमेकांच्या सोबतीने जातात. म्हणजे तंत्रज्ञानाचा विकास झाला म्हणूनच माणसाचा विकास होतो. परंतु जे अवलंबित्व तयार होतंय तंत्रज्ञानावरचं, मानवाचं, ते खरोखर पुढच्या पिढ्यांसाठी धोकादायक असू शकतं. असं एकंदरीत या सर्व गोष्टींचा विचार केल्यानंतर आपल्याला समजतं. डिजिटल तंत्रज्ञानाचा आणि एआयचा कोणत्याही प्रकारचा सारासार विचार न करता आंधळेपणाने वापर करणं, त्याच्यावरती पूर्णपणे विसंबून राहणं हे अतिशय धोकादायक आहे. बऱ्याचशा कंपन्या आपलं जीवन सुसह्य करण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारची उत्पादनं तयार करतात. आपण अर्थातच आपल्याला आपलं जीवन सुसह्यच असं हवं असतं. परंतु ते सुसह्य होत असताना आपल्या ज्या नैसर्गिक क्षमता आहेत, त्या जर कमी होत असतील, तर त्या जे सुसह्यपणा आपण अनुभवतो आहोत, खरंच त्याचा कितपत आपल्याला फायदा होणार आहे, हे अतिशय महत्त्वाचं आहे. म्हणजे एकंदरीत सांगायचं असं, की तंत्रज्ञान हे एक साधन आहे. त्या साधनाचा वापर करून आपण आपली प्रगती साध्य करू शकतो निश्चितच. परंतु त्याच्यामुळे ते जर आपल्या मेंदूच्या प्रगतीच्या विकासाच्या आड येत असेल, तर निश्चितच त्याच्यावरती अतिशय चांगल्या पद्धतीने विचार होणं गरजेचं आहे. म्हणजे एकंदरीत अ, लहान मुलांच्या विचार करण्याची क्षमता, तर्क करण्याची क्षमता, मेहनत करण्याची एकंदरीत क्षमता, या सगळ्या गोष्टी जर तंत्रज्ञानावरती जर अवलंबून राहत असतील, तर यावरती निश्चितच विचार होणं गरजेचं आहे. आता नॉर्वेने ज्या पावलं उचलली, तशीच पावलं तुम्ही जर इंटरनेटवरती थोडं शोधलं, तर तुम्हाला दिसेल, की बरेचसे देश याच प्रकारची पावलं
इथे उचलत आहेत. म्हणजे त्यासाठी नॉर्वे एक दीपस्तंभ बनून राहील असं मला वाटतं. म्हणजे जे बॅक टू बेसिक्स हे त्यांच्या टायटलमध्ये दिलंय, की पुन्हा मूलभूत जे तत्व आहेत शिक्षणात त्यांच्याकडे जाऊया आणि आपल्या प्रगतीचा मार्ग शोधूया. तंत्रज्ञानाचा वापर परत एक सहाय्यक म्हणून करूया आणि आपण सहाय्यक म्हणून करूयाच, परंतु पुढे जात असताना त्याचा वापर कसा करायचा याच्या सूचना किंवा याचा जो मार्ग आहे तो सुद्धा आपणच निवडायचा आहे. एकंदरीत नॉर्वेने संपूर्ण मानवजातीसमोर अत्यंत यशस्वीपणे एक छोटासा आणि खूप चांगला ऍक्च्युअली प्रयोग उभा केलेला आहे. मला असं वाटतं की बऱ्याचशा देशांनी यातून धडा घेण्याची गरज आहे. बऱ्याचशा देशांनी घेतलेला पण आहे. थोडं भारताच्या बाबतीत विचार केला तर आपण अजूनही तेवढा विचार करत नाही. किंबहुना आपण त्या त्या पातळीपर्यंत पोहोचलो आहोत का? म्हणजे त्या विचार क्षमतेच्या पातळीपर्यंत पोहोचलो आहोत का? हाही या ठिकाणी विचार होणं गरजेचं आहे. आर्टिफिशियल इंटेलिजन्स वाढतच जाणार आहे भविष्यामध्ये, परंतु त्याचा वापर अशा पद्धतीने करायचा जेणेकरून त्याचा आपल्याला फायदा होईल. परंतु आपल्याकडे जे आहे ते आपल्या विस्मरणात जाणार नाही, याची दक्षता आणि याची दखल आपण स्वतःच निश्चितपणे घ्यायला हवी, असं मला वाटतं. धन्यवाद.